रामकृष्ण हरी. नित्य अभंग गाथा चिंतनामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या या चिंतनाचा अभंग आणि त्याचं चिंतन अत्यंत सुंदर आहे. पहा, आपण या उपक्रमाला सुरुवात करण्याच्या सुरुवातीचा जो अभंग पाहिला होता तर त्याचं सार आपण काय पाहिलं होतं. वेदाचं जे मूळ आहे ते म्हणजे पांडुरंग आहे आणि वेदाचं जे फळ आहे ते म्हणजे श्री तुकोबारायांची गाथा आहे. याला प्रमाण आहे की रामेश्वर शास्त्री यांचं त्यांनी असं सांगितलं होतं की चहुवेदाचे हे केले सेवी व्रण अर्थही गहन करून या. तुकोबारायांनी चारही वेदाचं एकत्रित सुंदर असं अर्थ तयार केला, अगदी गहन अशा पद्धतीचा, आणि तो म्हणजे ही गाथा आहे. असं म्हणतात की ज्यानं वेद पाहिले त्याला गाथा पाहिल्याशिवाय त्याचं जीवन अपूर्ण आहे, पण ज्यानं गाथा पाहिली त्यानं वेद पाहण्याची गरज नाही, कारण गाथा हे वेदाचं सार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, मुळाला पाणी टाकणे आणि फळाचा आस्वाद घेणे एवढंच आपल्याला करायचं आहे. या अभंगाचं चिंतन काय हे पाहण्यापूर्वी मात्र एक विनंती आपल्याला जरूर करणार आहे की या तुकास्त्र चॅनलला जर आपण आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करून घ्यावं आणि बेल या चिन्हावर क्लिक करून ठेवावं, जेणेकरून की मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर आपल्याला पोहोचतील. बघा, आजच्या अभंगाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि एरांनी व्हावा भार माथा. वेद आम्हाला अधिकार आहेत का, तर अजिबात नाही. मग आम्हालाच त्याचा अर्थ माहिती आहे असं कसं? आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे आम्ही नामाचे धारक नेनो अनेक प्रकार. आम्ही म्हणजे जे विठ्ठलाला मानतात, ते जे विठ्ठलाचं नामस्मरण करतात, ते म्हणजे एकंदरीत आणि थोडक्यात सगळा वारकरी समाज हाच फक्त वेदाचा अर्थ माहीत असलेला आहे. लक्षात घ्या, ज्याला वेदाचा अधिकार आहे त्याला अर्थ माहीत नाही, त्यानं ते फक्त डोक्यावर ओझं वाहण्यापुरतं काम केलेलं आहे असं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. कारण वेदाचं मूळ पांडुरंग, हा पांडुरंगच वारकऱ्यांचं मूळ अधिष्ठान आहे. म्हणून या अर्थानं पांडुरंगाला एकदा समजून घेतलं म्हणजे वेदाच्या अर्थाला समजून घेतलं, आणि वेद समजून घेणाऱ्यांनी पांडुरंगाला समजून घेतलं नाही, मग त्याच्या जीवनाला अपूर्णत्वच आहे. लक्षात घ्या, पुढच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, खादल्याची गोडी देखिल्या नाही भार धन वाही मजुरीची. कसं आहे की समजा तुमच्या समोर एखादा अन्नपदार्थ चविष्ट आहे, तो समोर तुम्हाला खाण्यासाठी ठेवलेला आहे, तुम्ही त्याला पाहतायत, हातही लावू शकतायत, पण खाऊ नाही शकत, तर त्याच्या गोडीची चव किंवा त्याच्या चवीची गोडी तुम्ही चाखू शकत नाही, त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकत नाही. असं तुम्ही वेद नुसतं ओझं वाहून नेण्याचंच काम करतायत, तुम्ही त्याचा अर्थ समजून घेत नाहीयेत. तो अर्थ आम्हाला माहिती आहे, आम्ही जे खाल्लंय त्याचा आस्वाद आम्हीच फक्त या ठिकाणी घेऊ शकलोय. आता हे आणखी कसं आहे, तर जर पैशांचं एखाद्याचं ओझं जर कोणी घेऊन वाहत असेल तर तो पैशाचा मालक होत नाही. पैशाचा मालक दुसरा आहे, त्यानं फक्त पैशाची पेटी वाहण्यासाठीच काही पैसे अगदी तुरळक असेल त्या वाहून नेणाऱ्याला दिलेले आहेत. म्हणून जो ओझं वाहतो तो मालक नसतो, तुम्ही फक्त ओझं वाहताय, तुम्ही मालक नाही आहेत. ही सगळी गोष्ट व्यवस्थित समजावी म्हणून तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी फार सुंदर सांगितलं. ते म्हणतात, उत्पत्ती पाळन संहाराचे निज जेने नेले बीज त्याचे हाती. अहो, ज्यानं हे निर्माण केलंय, जो ह्याला पाळतोय आणि जो याचा नाश करणार आहे, असा जो पांडुरंग आहे, अहो हा पांडुरंग म्हणजे मूळ आहे. तेच जर आमच्याकडे असेल तर याचा सरळ सरळ अर्थ आहे, ज्याच्याकडे बीज आहे, ज्याच्याकडे मूळ आहे, फळ सुद्धा हे त्याच्याचकडे असणार आहे. म्हणून लक्षात घ्या की तुमच्याकडे जर पांडुरंग नसेल तर मात्र तुम्हाला वेद नुसते वाहण्यापुरतंच काम करायचंय. म्हणून पांडुरंगाला भजल्याशिवाय वेदाच्या अर्थाचा आनंद तुम्हालाही नाही आणि आम्हालाही नाही. म्हणून आता चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी काय सांगितलं की तुका म्हणे आम्हा सापडले मूळ आपणची फळ आले हाती. साधी गोष्ट आहे, मूळ आम्हाला सापडलंय म्हणून आपसुकच त्याचं फळ सुद्धा आमच्या सहज हातात आलेलं आहे. वेदाचा अधिकार आम्हाला आहे का, तर अजिबात नाही. तुकोबारायांनी सांगितलं, नाही घोकाया अक्षर मज काही अधिकार. मला वेदाचा अक्षर पाहण्याचा, वाचण्याचा, लिहिण्याचा अजिबात अधिकार नाही, पण त्या वेदाचं जे मूळ आहे तो विठ्ठल मात्र आमच्या जीवाभावाचा आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी विठ्ठलाला आपलं प्रमाण मानलं आणि या ठिकाणी वेदाचा अर्थ फक्त आमच्या वारकऱ्यांनाच आहे हे मात्र निष्ठेनं सांगितलं. रामकृष्ण हरी.